नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1, 2 आणि 3 जुलै 2026 या तारखेचा तर या वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे। तर महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर तर वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1, 2 आणि 3 जुलै या पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता कायम राहण्याची शक्यता। मात्र महाराष्ट्रातील सर्व भागात एकसारखा पाऊस पडेल असे अपेक्षित नाही। काही भागात चांगल्या पावसाची शक्यता, काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये अधूनमधून पावसाचा खंड जाणवू शकतो। कोकण, घाटमाता आणि सह्याद्रीलगतच्या डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव तुलनेने अधिक राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकच्या घाटमाता, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अनेक शेतकरी विचारत आहेत की काही भागात पाऊस कमी का झाला। यामागे मान्सूनची उत्तर दक्षिण हालचाल, कमी दाबाच्या क्षेत्राचे स्थान आणि स्थानिक वातावरणातील बदल ही प्रमुख कारणे। त्यामुळे काही जिल्ह्यात सलग पाऊस पडतो तर काही भागात काही दिवसाचा खंड पडतो। याचा अर्थ मान्सून कमकुवत झाला आहे असे आवश्यक नाही। अरबी समुद्रातून ओलसर दक्षिण पश्चिम मान्सूनी वाऱ्याचा पुरवठा कायम राहण्याची शक्यता। त्यामुळे वातावरणातील आर्द्रता टिकून राहील आणि दुपारनंतर ढगांची वाढ होऊन अनेक भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते। मेघगर्जनेच्या वेळी काही ठिकाणी 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात पुरेसा पाऊस झाला आहे तेथे पेरणी, खत व्यवस्थापन आणि अंतर्गत मशागतीची कामे नियोजनपूर्वक सुरू ठेवा। ज्या भागात अजूनही पाऊस कमी आहे त्यांनी जमिनीतील ओल तपासून पुढील शेतीची कामे ठरवावीत। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या शेतात काम करणे टाळावे। तसेच काढलेले पीक आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी ठेवा। एकंदरीत 1 ते 3 जुलै या काळात महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता। कोकण, घाटमाता, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेतीसाठी उपयुक्त पावसाची शक्यता असून पावसाचे प्रमाण स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते। त्यामुळे आपल्या जिल्ह्यात ताज्या हवामान अंदाजानुसार शेतीची कामे नियोजित करणे अधिक योग्य ठरेल। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्रातील मान्सूनच्या वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी तर काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। 1, 2 आणि 3 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टी भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणाकडे पावसाचा जोर कमी राहील आणि तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा काही परिसर, उत्तर भागातही हलका मध्यम, आजूबाजूच्या भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहील। भारताच्या पूर्वेकडे हैदराबाद, विजयवाडा, आंध्र प्रदेश मध्यम हलका राहील। जगदलपूर, रामगुंडानम इकडे जोरदार स्वरूपात राहील। भुवनेश्वर, कांतमाल, राऊरकेला, कोरबा, कोलकाता जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्याचा राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील
सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अलोरा, बेडशी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकोंडे, कानापूर, नेटूर, गुंजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कोरणवाडी, गोकाक, अलकांगी, सांगली जिल्ह्याचा परिसर रायबा, किडकल, शिरगोपी, कोडाची, अथनी, अडाली, तेलसंग, जळकाटी, किरंगी, दागलपूर, पिलरजत या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील। सांगली, मालगाव, देसिंगलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच निपाणी, मुरगुड, जैनवाडी, इस्फुर्ली, कागल जोरदार स्वरूपात राहील। इचलकरंजी, कोल्हापूर, ज्योतिबिल, किनी, कोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कोकुर्लाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसात कडेगाव, पटेगाव आणि महापण, कोडल, कुणकेश्वर, वायगणी, कासल, पोंढा, राधानगरी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगोण या भागात तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। पोंढा, राधानगरी, खारीपटण, गगनबावडा, लांजा, बेलकर, सकरपा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाची स्थिती इस्फुर्ली, रामपूर, पलूस, कराड, कडेगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मायानी तसेच कानापूर, नागजकुची हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच वडूज, निंदाल, दहिवाडी, बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगावलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती घेरडी, चिनके, आटपाडी, दिघाची हलका पाऊस राहील। पंढरपूर, करडी, मौद, बुद्रुक, वेलापूर मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे हलका पाऊस राहील। कडूर, बेलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलूर, तुगाव, उज्जैन, गोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, बेरबंग, पाणीगोबारची जोरदार स्वरूपात राहील। अंगार, शेतपल तसेच करकम, कुरुरवाडी, वांगी, खोंडे, सेल्सियस, परांडा, बिगवन, करमाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे फलटण, बराड, शिंगणापूर, बारामती, लिसुंबे हलका राहील आणि तसेच लोणात, खंडाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। उमराज आणि मेढा, उडाले जोरदार स्वरूपात राहील। कोयना, पाटण आणि किनारपट्टीचा परिसर हेडवी, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, उसटपोट, सागदेव, महाबळेश्वर तुफान पावसाचा अंदाज राहील। पाचपंढरी, मंधनगर, गोरेगाव तसेच पुणे जिल्ह्याचा परिसर प्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नगोटाणा, आंबेगव्हाण या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बोर, शिरवळ आणि मार्गाव, जेजुरी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। दायरी, पुणे, लोणी, कालभोर, राऊंड, नार्वे, बोरी, मठ तसेच शिरूर, कवटे, पाबल, मलठण जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वाडा, मनसर, मज्जुन्नर, ओतुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती करमाळा, कर्जत आणि तसेच कर्जत, कुलधरण, जामखेड, काडाष्टी मध्यम हलका राहील। राळेगाव, सुरेगाव, पाने, सुपे इकडे मध्यम हलका राहील। आले आणि टाकडोकेश्वर, गारगाव, मांडवे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। भालवानी आणि अहिल्यानगर, कोडगाव इकडे हलका पाऊस राहील। बगूर, पाथर्डीला जोरदार स्वरूपात राहील। धनगरवाडी, शिरळ, माका, दहीगावणे, भनास, निवासा, देवळी, प्रवारा, श्रीरामपूर तालिकाबंद जोरदार पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, वरवंडी, अश्वी, लोणी, संगनमे, शिर्डी, पुलतांबा, कोपरगावलाई जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, चोंडी, पेंचरो, खोपोली, कामशेतलाई तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसर आणि तसेच मुंबई, नवी मुंबई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। ठाणे, कल्याणडमली, मीराभाईंदर, उमवाडी, बदलापूर आणि आंबेगाव, कळवण, शिवाले, वैशाकरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगावडवरे, जोर, मोकळा, त्र्यंबक इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, गोडमाल, वाडा, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला, संगनमेर जोरदार स्वरूपात राहील आणि नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे मध्यम पावसाचा अंदाज आहे। निमगाव, जुन्नर, मंजूर, नाशिक, देवळी तसेच लासलगाव, पटोदा, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड, नांदगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चांदवड, वणी, डोडांबे, कळवण, ओझर, देवळा, सटाणा, आवटी, ताराबाद, नामपूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। मालेगाव, अंजंग, निमशेवडी हलक्या स्वरूपात राहील। अरवी, बोकरूट, धुळे, कापडणे आणि तसेच लगेच पिसर बघितल्याचा चिमठा आणि नांद्राणे जोरदार स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड हलका पाऊस राहील। नवापूर, पिसरवाडी, अंमली, कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे। सुत्राणे, अंचाले, रानाला, शहादा, तलोडा, अक्कलकोवा
हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव जिल्ह्याकडे आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बडकी, सांगवी, सुले, चिमठाणे, नांद्राणे, जापुरे, गुढीसाले जोरदार स्वरूपात राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आवड, आडगाव, हिरोपुरा, यावल, फैजपूर, पालिश स्टेशन मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, भोर, पाऊर, बडगाव, पसरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात मेहुंबे, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनर, पिशोर, फुलंब्री, एलगुप्पा, देवगाव, तालवड, ममदापूर, गंगापूर, वैजापूरला जोरदार स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनसी, पिंपरी, काचूर, पाचूर, लिंबेजळगाव, बिडकीन, दाकीपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, पलमटाकली मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेषोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा, दाबडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। बीड जिल्ह्याकडे गेवरे, उमापूरला मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, तसेच वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा हलका पाऊस राहील आणि धारूर के जलम चौसाला हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब, मासात, तारकेट, बोम, पातुरकाडा हलका मध्यम राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेमली, भाटंजी, बैरबंग, पाणेगाव, बार्शी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे शुरंतपाल, खिंतोट, औसा, वाडा, कोंड, लातूर, रैनापूर, बोकडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। भाटंजी, किल्लणी, निलंगणा, औरशाजनी, हलसी, भालकी, बीदर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, रावणकोला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। उडून बुजुक, तसेच लातूर रोड, जळकोट, मुखेड, अहमदपूर, राणी सावगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम जोरदार स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, मठ्ठा, पाथरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे पूर्णा, बसमत, नांदेड भागाला मुखेड, पेटुंबरी, कुणलवाडी, धर्माबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिमायतनगर, तमसा, ढाकणी, मोरचोंदी, किनवटला जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, एनापूर, महागाव, मोरले जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मालेगाव, परतूर, महसूल मध्यम स्वरूपात राहील। मंगळुरपी, कर्जनाखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव मुसळधार स्वरूपात राहील। घाटबोरी, कुदनापूर, चिखली, खेलवड, बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि मोटाला, पिंपरी गावली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडलबुद्रुक, दासराखेड हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, आमवारा, जळगाव, जहामत, अंदुर्णा, पातोडा मध्यम स्वरूपात राहील। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाही हलका पाऊस राहील। आसेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, अमरावती, बडनेरा, तळेगाव, आष्टी, कर्जना इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी, दुर्ग, वाडाकाठी, जळखेडा, वरुड, नरखेड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे आर्वी, वडोणा, लाडगड आणि तसेच देवळी, कोल्हापूर, वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, कल्याण, जामोडा, वाडकी, पुणे, वडनेर तसेच घाटंजी, करंजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवाई, आर्णी, ध्यानी, साक्री, चोंडी, पसतखंडाळा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर, मोहर्ली, कोटवाडा, चरवकी, चिमूर, चंद्रपूर, बल्लापूर, कजवाली मुसळधार स्वरूपात राहील। मोहर्ली, कोटवाडा, चिमूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोली, संग्राने, आडायल, गोथंगाव अतिवृष्टीचा जोर राहील। तसेच आडायल, गोथंगाव, पावनी, भिवापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देसिंग, दिघोरी, अरमोरी, चिरमुरा, नाटेचक, धनोरा, मुरमगाव तसेच मोल, सावली, चामोर्शी-गोट तुफान पावसाचा अंदाज राहील। चामोर्शी-गोट, आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, कुरखेडा, बालिटोला, मार्कासा आणि कोलेगाव, बोंडगाव तुफान पावसाचा अंदाज राहील। देवळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। साक्रीटोळा, गोंदिया, लांजी, तुमसर, तिळा, गोंदिया इकडे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्यात भंडारा, वर्दी, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, कामठी, वाघोली, रामटेक, पारशिवनी, वनेरा, बडेगाव, बिचवा तसेच काटोल, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।